बसेसचे खूप अपघात होत आहेत, मी पाहिलं आहे. आणि त्याचं कारण फक्त एकच नसेल, अनेक असतील. का AC बस पण मला असं वाटतं कांदिवलीला पण पूर्ण त्यानं पेटच घेतला त्या बसला. मतदार आपल्याला एक मत देतोय, तर त्याकरता आम्हाला सक्षम राहणं गरजेचं आहे. प्रत्येक आग्रहाची मी केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे गरज आहे की त्यांनी संपूर्ण या बेस्टला बेस्ट बनवण्यासाठी त्यांनी आम्हाला मदत करावी. तब्बल 4 वर्षांनी BSTची जी समिती आहे ती बसलेली आहे आणि पहिल्यांदाच जर आपण बघितलं तर या बेस्ट समितीवरती एक महिला सदस्य जे आहेत, महिला नगरसेविका ज्या आहेत त्या अध्यक्ष म्हणून बसलेल्या आहेत. माझ्यासोबत तृष्णा विश्वासराव आहेत. ताई, पहिल्यांदाच खरं तर बेस्ट समितीवर महिला बसलेल्या आहेत अध्यक्ष म्हणून. सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन. काय वाटतंय, आजचा जो प्लॅन असणार आहे, अध्यक्षपदाची धुरा तुमच्या हाती आलेली आहे BSTच्या, आणि खरं तर ही मुंबईकरांची, सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी आहे. कशा पद्धतीने तुम्ही हा कारभार करणार आहात? कारण 4 वर्षांचा जो गॅप गेलेला आहे त्यामध्ये प्रशासनाकडे सगळे अधिकार होते, नगरसेवक किंवा जे समितीचे अध्यक्ष होते ते आत्ता आलेले आहेत. कसा तुमचा प्लॅन असणार आहे? नाही, प्लॅन म्हणजे आता 4 वर्षांनी सभागृह बसलेला आहे आणि आज पहिल्यांदाच मला असं वाटतं ह्यापूर्वीही पहिलीच महिला म्हणून बेस्ट समितीचे अध्यक्ष म्हणून मला जे मान दिलेलं आहे ते सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी. खरोखर मी त्यांची खूप ऋणी आहे, कारण त्यांनी ह्या ठिकाणी मला बसवले आणि जी जबाबदारी आहे ती खूप मोठी जबाबदारी आहे. मला माहीत आहे की BST ह्या बसेस खूप कमी झालेल्या आहेत आणि त्या कशा वाढवता येतील आणि खूप बेस्ट करता कसं येईल. BST ही सक्षम होणं फार गरजेचं आहे, कारण का जनतेचा हा श्वास आहे BST म्हणजे. आणि त्या प्रकारे मी काम करणार आहे. आणि मला असं वाटतं माझ्या पाठीशी आमचे उपमुख्यमंत्री आणि आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ पण आहेत, आणि मला असं वाटतं केंद्रातले आमचे पंतप्रधान मोदीजी आहेत. त्यांचं सगळ्यांचं सहकार्य लागेल आणि ही BST बेस्ट होईल, एवढं नक्की. तुम्ही म्हणालात की मुंबईकरांचा श्वास आहे BST, पण कुठेतरी याच ताफ्यात BSTच्या बसेस नाही आहेत, कंत्राटी कर्मचारी आहेत सगळे. अनेक अपघात जे बसचे आहेत ते होत आहेत. कुर्ल्याचं उदाहरण आहे, त्यानंतर भांडूपचं आहे, आणि आता काळा किल्ला, अशा पद्धतीच्या घटना होत आहेत. कुठेतरी विरोधकांकडनं असं म्हटलं जातं आहे की जे कंत्राटी कर्मचारी येत आहेत त्यांना जे ट्रेनिंग आहे ते व्यवस्थित दिलं जात नाही आहे. कसं बघता ह्या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे? कारण मुंबईकरांचा जीव टांगलेला आहे, वेठीस धरलेला आहे. हे बरोबर आहे. जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे ड्रायव्हर्स येत आहेत त्यांना ट्रेनिंग ही पूर्ण दिली पाहिजे, कारण का त्यांना एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. कारण का आज बसेसचे खूप अपघात होत आहेत, मी पाहिलं आहे. आणि त्याचं कारण फक्त एकच नसेल, अनेक असतील. का AC बस पण मला असं वाटतं कांदिवलीला पण पूर्ण त्यानं पेटच घेतला त्या बसला. असं काही होता कामा नये. त्याची सुरक्षा होणं फार गरजेचं आहे. ह्याकडे लक्ष देता मी पूर्ण म्हणजे उद्यापासून आता कामालाच लागायचं आहे, कारण का तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गेले 4 वर्ष काहीच झालं नव्हतं. आणि त्याच्यामुळे आज आता ज्या खऱ्या अर्थाने नगरसेवक निवडून आलेले आहेत, हे सगळे नगरसेवक सगळेच सक्षम आहेत आणि ते ह्याच्यासाठी संपूर्ण प्रयत्न करतील. आणि मला असं वाटतं केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे गरज आहे की त्यांनी संपूर्ण या बेस्टला बेस्ट बनवण्यासाठी त्यांनी आम्हाला मदत करावी. ताई, खरं तर जे निवृत्त कर्मचारी आहेत त्यांचे जे पैसे आहेत ते मिळालेले नाही आहेत. कुठेतरी आता अर्थसंकल्प अधिवेशन राज्याचं सुरू आहे, यामध्ये कुठेतरी BSTसाठी विशेष तरतूद जी आहे ती करण्यात येईल का? कशा पद्धतीनं हे प्लॅनिंग असेल फायनान्शियल, जेणेकरून कर्मचाऱ्यांचा जो पैशांचा मुद्दा आहे, पगाराचा मुद्दा आहे, तो सुटला जाईल? नाही, कर्मचाऱ्यांना हा न्याय मिळालाच पाहिजे, कारण का त्यांची जी सर्व्हिस बघता ते रिटायर झाल्यानंतर त्यांची सर्व्हिस ही त्यांना मिळायलाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करीन, कारण का मी आजच बसते खुर्चीवर. उद्यापासून मला ही सगळी कामं करायची आहेत. बसेस वाढवणं गरजेचं आहे, लोकांना कुठे त्रास होता कामा नये ह्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. आणि कर्मचारी हा आपला मुख्य असतो आणि कर्मचाऱ्यांना कधीही नाराज करता कामा नये. आणि म्हणून कर्मचाऱ्यांबरोबर मी नक्कीच राहीन आणि त्यांचं जे काय आहे ते मी प्रशासनाबरोबरही बोलीन, मुंबई महानगरपालिका, राज्य सरकारबरोबर पण बोलीन, आणि त्यांचा जो तिढा आहे तो सोडवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. ताई, खरं तर उद्यापासून तुम्ही म्हणालात की मी कामाला सुरुवात करणार आहे, चार्ज तुम्ही घेतलेला आहेत आजच. पहिली जी प्रमुख तुम्हाला जी काही गोष्टी वाटतं आहेत, ज्या समस्या वाटतं आहेत, त्या तुम्ही कशा पद्धतीने सोडवाल? आता सुरुवात तर केलेली आहे, ती चांगल्या प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करू, कारण का सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आमच्या पाठीशी आहेत. म्हणजे आम्हाला
त्यांचं बळ आहे. म्हणजे ते पाठीशी उभे राहून आम्हाला जी काय कामं, जी समस्या येणार आहेत ते आमच्याबरोबर असणार आहेत. कारण का शेवटी काम करायचं आणि म्हणतात ना विकासाची कामं ही आपण पाहतोय. आज सरकारमध्ये बसून सगळी विकासाची कामं केवढी होत आहेत. त्याचप्रमाणे ह्या मुंबई महानगरपालिकेची ही बेस्ट आहे. बेस्ट ही वेगळी एक अंग आहे मुंबई महानगरपालिकेचं. ते सक्षम करण्यासाठी नक्कीच सगळेजण प्रयत्न करणार आहोत आणि त्याप्रमाणे ज्या समस्या होतील त्या सोडवण्याचा प्रयत्न नक्की करा. ताई, एक शेवटचा प्रश्न. मुंबईमध्ये अनेक बेस्ट आगार आहेत. तिथे जे कर्मचारी, त्यांना राहण्याची व्यवस्था असते किंवा जेवणाचं जे कॅन्टीन असतं ते अत्यंत दुरावस्थेमध्ये आहे. अनेक आगारांची ही समस्या आहे. तर तुम्ही भविष्यात अशा काही आगारांना व्हिजिट देणार आहात का? अचानक अध्यक्षांच्या या सरप्राईज व्हिजिट भविष्यात मुंबईकरांना आणि आम्हालासुद्धा अर्थात माध्यम म्हणून पाहायला मिळतील? काय माहिती, आम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे आणि निवडून आल्यावर आमची स्वतःची म्हणजे एक तयारी असायला पाहिजे. ज्यावेळेला एक मतदार आपल्याला एक मत देतोय तर त्याकरता आम्हाला सक्षम राहणं गरजेचं आहे. प्रत्येक आगाराची मी व्हिजिट तर करणारच आहे, ते पण मी न सांगता म्हणजे सरप्राईज व्हिजिट करून त्या ठिकाणी जे काही असेल ते आपण व्यवस्थित करायचा प्रयत्न करणार. मग कॅन्टीन असू दे BSTचं, तेही स्वच्छ असायला पाहिजे, लोकांना चांगलं खाणं मिळायला पाहिजे, याकडे जास्तीत जास्त लक्ष देणार आहे. तर 4 वर्षांनंतर तब्बल जे अध्यक्ष आहेत, नगरसेवक आहेत, ते निवडून आलेले आहेत आणि आता BSTच्या अध्यक्षपदाची धुरा ही तृष्णा विश्वासराव शिंदेंच्या शिवसेनेच्या ज्या नगरसेविका आहेत त्यांच्या हाती आलेली आहे. आणि याच संदर्भात आता भविष्यात त्यांच्या ज्या सरप्राईज व्हिजिट आहेत त्या मुंबईतल्या अनेक बेस्ट आगाराला सुद्धा मिळतील. त्यामुळेच आता आगामी काळामध्ये हा बेस्टचा जो काही कामगारांचा तिढा असेल, त्यांचं आर्थिक नियोजन असेल, हे कशा पद्धतीने होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.